नमस्कार. आज आपण चर्चा करणार आहोत गुरु करण्यासंदर्भात. आज आपल्या आयुष्यामध्ये जे काही लोक आहेत, आपले आई वडील असतील, आपले शिक्षक आहेत, आपले मार्गदर्शक आहेत, हे सगळे आपले गुरु आहेत. पण आपल्या प्रत्येकाला आज अध्यात्मामध्ये गुरु हवेत असं वाटायला लागलंय. मग अध्यात्मामध्ये आपण जेव्हा गुरु करतो तर ते कशा प्रकारचे करायला पाहिजे? तर आपल्याला जे ज्ञान देतात किंवा मार्गदर्शन करतात तेही आपले गुरु असतात. आणि नेक्स्ट स्टेप येते श्री गुरु. म्हणजे काय? तर आपल्याला जे नामदीक्षा देतात आणि काही मंत्र उच्चारण शिकवलं जातं किंवा जे आपल्या कानामध्ये कानमंत्र दिला जातो त्यांना आपण श्री गुरु म्हणतो. तसेच सद्गुरु. सद्गुरु हे काय करतात? तर शिष्याची कुंडलिनी जागृत करतात. म्हणजे शक्तिपाताची दीक्षा असेल किंवा त्याच्या डोक्यावर हात ठेवून ही दीक्षा दिली जाते किंवा हा कानमंत्रही दिला जातो. अशा पद्धतीनं आपल्याला सद्गुरु मार्गदर्शन करत असतात. पण आता झालंय काय? तर गुरु कसे करावेत? सर्वप्रथम लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण कोणालाही गुरु करतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं वर्तन केलेलं आहे, त्यांचे चांगले आणि वाईट जे दुर्गुण असतील ते सुद्धा आपल्याकडं येत असतात. त्यामुळे गुरु करताना फार विचार करून केला पाहिजे. आज आपण जर पाहिलं आपल्या आसपास खूप लोक, खूप संप्रदाय आहेत, खूप लोक गुरु म्हणून स्वतःला मार्गदर्शन करतायत. तर आपणही त्यांच्याकडे जातो. त्यांच्याकडे जाणं अयोग्य नाही, त्यांचं मार्गदर्शन अवश्य घ्या. पण लक्षात घ्या, त्यांच्याकडून आपल्याला नक्की काय घ्यायचंय. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घ्या. आपण काय करतो? आपण व्यक्तिपूजक व्हायला लागलोय. म्हणजे ईश्वराशी आपण स्वतःला जोडून घेण्यासाठी जी व्यक्ती माध्यम म्हणून असते त्यांना गुरु म्हणतात. आज हे गुरूंचं कर्तव्य काय आहे? तर आपल्याला परमेश्वराची भक्ती कशी करायची याचं मार्गदर्शन करणं. पण लोक काय करतात की त्यांनी फक्त स्वतःचं अधिकारपद, स्वतःची गादी, स्वतःचा संप्रदाय आणि माझ्याकडे किती शिष्य आहेत, माझ्या अवतीभोवती किती लोक आहेत. तर अशा लोकांकडे जाण्यापेक्षा आपण काय करू शकतो? श्री स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये अशी सोय आहे किंवा दत्तांच्या ठिकाणी अशी सोय असते की तुम्ही काय करा, तुम्ही तिथं जा आणि तिथे एखादा नारळ पाण्याचा विडा ठेवा आणि त्यांना प्रार्थना करा की आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्हीच मला मार्गदर्शन करा. कारण अशा पद्धतीनं जर गुरु केले तर आपल्याला गुरूंच्या सोबत येणारा कुठलाही दोष किंवा जो काही अडचणी निर्माण होऊ शकतात त्या नक्कीच येणार नाहीयेत. कारण काय झालंय, आज जे देह ठेवलेले जे गुरु आहेत, रामदास स्वामी असतील, गुरुदेव रानडे असतील किंवा श्री दत्तप्रभू आहेत आपले, म्हणजे सर्व देवांचे देव किंवा सर्व नाथ संप्रदायाचे गुरु जे आहेत, दत्त संप्रदाय हा पूर्णपणे नाथ संप्रदायाचा गुरु आहे. तर यांना आपण गुरु करू शकतो. आणि आपल्याला जेव्हा आपली भक्ती पूर्ण होणार आहे त्यावेळेला योग्य वेळी योग्य लोक येऊन 100% मार्गदर्शन करत राहणार आहेत. त्यामुळे गुरु शोधण्यासाठी आपल्याला धावपळ करण्याची खरंच गरज नाहीये. आपण याच्यासाठी काय केलं पाहिजे? आपण जेव्हा सत्शिष्य होतो म्हणजे आपल्या अंगी योग्य ते गुण येतात, आपली योग्य ती साधना होते, योग्य त्या प्रकारे नामस्मरण होतं किंवा आपलं आचरण शुद्ध होतं, त्यावेळेला त्या पद्धतीची लोक आपल्याला विविध प्रकारे येऊन मार्गदर्शन करतात. आणि प्रत्येकाचे गुरु हे ठरलेले आहेत. तर आपण त्या गुरूंचा शोध घ्यायचा नसतो. ज्या वेळेला आपली साधना पूर्ण होते, आपण त्या मार्गाने चालायला लागतो, त्यावेळेला ते गुरुच आपल्या शोध घेतात आणि आपल्याला पुढचं ज्ञान देतात. त्यामुळं विश्वातले जे काही गुरु जे आहेत, जे ठरलेले आहेत, म्हणजे आपल्या ज्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, फक्त ते केव्हा भेटणार आहेत? त्यावेळेला आपली जेव्हा साधना पूर्ण होईल त्यावेळेला आपल्याला ते भेटणार आहेत. आणि स्टेप बाय स्टेप जी लोक आपल्याला भेटतात ते सुद्धा आपले गुरु आहेत, ते आपले मार्गदर्शक आहेत. त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं आपण पारायण, जप, नामस्मरण, वाचन, कीर्तन किंवा तीर्थक्षेत्र या सगळ्या गोष्टी 100% करू शकतो. त्यामुळं गुरु मिळवण्यासाठी धडपड करू नका. तर तुम्ही ज्यावेळेस सत्शिष्य व्हाल त्यावेळेला गुरु तुमच्या शोधामध्ये स्वतः येतील आणि तुम्हाला पुढील मार्गदर्शन करतील. धन्यवाद.